ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. इन्सुली इथं आयोजित रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे युवा नेते विशाल परब, उपसभापती गौरव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद पाहता आम्हाला आता असं प्रश्नचिन्ह पडलंय की एवढा प्रतिसाद चांगला आहे की पुढे ह्या लोकांसाठी कसं नियोजन करायचं, पुढे ह्या महिलांसाठी आपण कसा मार्ग काढायचा आणि त्यांना ह्याच्यापेक्षाही हाय लेवलला न्यायचंय, जेणेकरून आज हा कार्यक्रम फक्त तालुक्यापुरता किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता राहता कामा नये. हा संबंध देशभर पसरला पाहिजे आणि पहिलं महाराष्ट्रापासून याची सुरुवात झाली पाहिजे आणि इथल्या महिलांना यामार्फत विशेष अशा काहीतरी सवलती निर्माण झाल्या पाहिजेत किंवा विशेष असं सहकार्य किंवा विशेष हे जे मेनूज आहेत ते आजपर्यंत आम्ही पण पाहिले नाहीत, तर ह्या मेनूजना कुठेतरी 5 स्टार 7 स्टार दर्जा भेटला पाहिजे आणि त्या हॉटेलमध्ये पण हे अवेलेबल झाले पाहिजे, अशी आमची ध्येय धोरणं आहे. कोकणामध्ये जगात ज्या गोष्टी मिळत नाहीत ते आपल्या या ठिकाणी मिळत आहेत. परमेश्वराच्या कृपेने आमच्या सर्व माऊलींना खरोखर आज हा जो काय कार्यक्रम घेतलाय त्याचं खरं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आज मला वाटतं 100-200 नाही तर हजारोंच्या संख्येने अलग अलग प्रकारच्या भाज्या आणि पाककला अशा प्रकारची या ठिकाणी कला पाहतोय. तर मला एकच म्हणायचं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे एखादा मँगो गुजरातमधला असेल तो देशभर आणि जगात जातो, पण कोकणातली एखादी भाजी आहे ती आपल्या परिसराच्या बाहेर चर्चाच होत नाही. तर मार्केटिंगमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. या ठिकाणी मार्केटिंग हे जर जोरदार झालं भाजीपाल्याचं तर मला वाटतं जगामध्ये या आमच्या कोकण भूमीमध्ये तळ कोकणामध्ये अशा प्रकारचा आगळावेगळा जो साठा आहे तो पूर्ण देशभर जाऊ शकतो. आता टाळकाळा म्हणा किंवा कुठली भाजी म्हणा, ही रानभाजी आपण जंगलातनं आणल्यानंतर त्याला मोठा खर्च नसतो, पण कुठली भाजी कुठल्या गोष्टीवर वापरतात, शरीरावरील कोणता त्रास झाल्यानंतर कोणती वेल वापरली जाते, अशा प्रकारची जी गणितं आहेत या ठिकाणी एक संशोधन, जसं मोजे संशोधन केंद्राची मंडळी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. तर आपल्याकडे इथे व्याख्यान होऊन त्या ठिकाणी प्रसिद्धी देणं ही काळाची गरज आहे आणि मला वाटतं आमच्याबरोबर आमचे गौरवजी मुळीक असतील, प्रशासन आमच्यासोबत आहे, पालकमंत्री नितेशजी राणे, आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी एक आगळावेगळा हजारोंच्या संख्येने महिलांचा चांगला मोठा कार्यक्रम 2 दिवसाचा ठेवण्याचं मी आताच्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर करणार आहे. किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आमच्या तळ कोकणातली महिला, आपली मंडळी, आपली या ठिकाणची सर्व भावंडे काय करू शकतात याचं आज आपण एक ज्वलंत उदाहरण आपण आज सर्वांनी पाहिलेलं आहे. कालावधीमध्ये आपण सावंतवाडीसाठी आठवडा बाजारसाठी मी तशी सूचना करून तशा प्रकारचा आठवडा बाजार करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. खूप छान आणि खूप स्तुत्य असा उपक्रम होता हा. याच्यातनं साधारणतः आपल्या या ठिकाणच्या महिलांना या ठिकाणी त्यांच्याकडची जी कला आहे ते दाखवण्यासाठी एक चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं. त्याबद्दल सर्वच आयोजकांचे मी आभार मानतो.